तर या संपूर्ण प्रकरणी रोहित पवार जे आहेत ते आज या संदर्भात भेट घेणार आहेत। तर महत्त्वाची घडामोड आहे ती म्हणजे पर्वती नसरापूर पाठोपाठ आता मुलींवरच्या अत्याचाराच्या घटनांमध्ये वाढ होते। रोहित पवार यांनी हे वक्तव्य केले। सरकारनं तातडीनं विशेष अधिवेशन बोलावून शक्ती कायदा आणावा अशी मागणीच त्यांनी सरकारकडे केली। नराधमांच्या मुसक्या आवळण्यासाठी शक्ती कायद्याचा वटहुकूम काढा अशी मागणी त्यांनी केली आहे। या प्रकरणी रोहित पवार यांनी नेमकं काय ट्विट केलंय पाहूया। राज्यात मुलींवरील अत्याचाराच्या घटनांना कोणतीही वेसण लागत नाहीये। नसरापूर केज पालघरमधल्या घटना ताज्या असतानाच रात्री पुन्हा पुण्याच्या पर्वतीमध्ये एका आजोबानंच नातीवर अत्याचार करण्याचा प्रयत्न केला। निवडणुकीतील टार्गेट प्रमाणे सरकारनं असा काही आकडा फिक्स केलाय का की अजून एवढ्या मुलींवर अत्याचार झाल्यानंतर आम्ही शक्ती कायदा आणणार आहोत, आम्ही सरकारकडे मागणी करतोय, याबाबत तातडीनं विशेष अधिवेशन बोलवावं असं रोहित पवार यांनी म्हटलंय।